नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि हीच माहिती केंद्राकडे पाठवली असताना केंद्राची एक टीम आपल्या राज्यात आली असता आपल्या राज्यामध्ये दुष्काळाची पाहणी करत असताना केंद्र सरकारच्या सुद्धा केंद्रीय पथकाने सुद्धा राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती जाणून घेतलेली आहे आणि ज्या भागामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे त्या भागामध्ये मोठी कर्जमाफी होण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। केंद्रीय पथकाने सुद्धा राज्यातली दुष्काळी परिस्थिती मान्य केली असल्याची सुद्धा माहिती सध्या देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोण्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार, कोण्या सालचे होणार, किती लाखापर्यंत कर्ज माफ होणार व दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार का, किंवा ज्या भागामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार का नाही होणार, याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यामध्ये 40 तालुके आणि 40 तालुक्याच्या व्यतिरिक्त 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता आणि जे काही राज्यातली दुष्काळी परिस्थिती जी आहे ती केंद्राकडे संपूर्ण अहवाल राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवण्यात आलेला होता आणि जवळपास 2600 कोटी रुपये जे दुष्काळी मदत आहे ती केंद्राकडे अहवाल पाठवला होता। त्या परिस्थितीवर केंद्र सरकारचं जे काही पथक असतं, दुष्काळी पथक असतं, ते राज्यामध्ये पाहणी करत असताना केंद्रीय पथकाने सुद्धा राज्यातली दुष्काळी परिस्थिती मान्य केलेली आहे। त्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे। आणि मित्रांनो, राज्यात दुष्काळ केंद्रीय पथकाची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। कालच हे संपूर्ण माहिती जी काही कलेक्ट केलेली आहे आणि ज्या भागामध्ये दुष्काळ आहे त्या भागामध्ये कर्जमाफीची मोठी शक्यता आहे। तर मित्रांनो, जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आम्ही नव्याने सुरू करणार अशी त्यांनी घोषणा केलेली होती। परंतु मित्रांनो, आता बहुतांश शेतकरी म्हणतील की 40 तालुके व 40 तालुक्याच्या व्यतिरिक्त 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे, मग त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का? तसं नाही। ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी, आता अंतिम आणेवारी 31 डिसेंबर पर्यंत जाहीर होते आणि ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा आत येईल तो जिल्हा सुद्धा दुष्काळी भागामध्ये मोडला जाईल, ते सुद्धा दुष्काळी भागामध्ये दुष्काळी जिल्ह्यामध्ये ऍड केला जाईल अशी परिस्थिती सध्या आहे। परंतु मित्रांनो, आता तुम्हाला याच्या अगोदर माहितच आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2017 सालची, त्या कर्जमुक्ती योजनेमधून जवळपास शेतकऱ्यांची 1.5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ झालं। परंतु बहुतांश शेतकरी पात्र असून सुद्धा ते शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही। याचबरोबर तुम्हाला माहितच आहे की 2019 ची कर्जमुक्ती योजना, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, आणि त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ झालं। परंतु मित्रांनो, बहुतांश शेतकरी असे होते की 2017 ची कर्जमुक्ती योजना व 2019 ची कर्जमुक्ती योजना या दोन्ही कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहिले आणि अशा या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे की ज्या शेतकरी 2017 ते 2019 च्या कर्जमुक्ती योजनेपासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून देण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे। व ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्यापर्यंत, म्हणजे जे शेतकरी याच्या अगोदरच्या योजनेपासून पात्र होते त्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमुक्ती दिली जाईल। याच्या बरोबर जे शेतकरी त्या योजनेपासून अपात्र केले जातात किंवा पात्र ठरत नाही त्या शेतकऱ्यांसाठी एक अलग नवीन योजना चालू करण्यात आलेली आहे, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू केली जाणार आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयापर्यंतचं सरसकट कर्ज माफ केलं जाणार। परंतु मित्रांनो, आता हे झाली अगोदरची कर्जमाफी, परंतु या वर्षी मागील 4 वर्षाचा जर विचार केला तर 2019 नंतर 2020, 2021, 2022 व हे वर्ष 2023 या मागील 4 वर्षाचा विचार केला तर मागील 3 वर्षामध्ये अतिवृष्टी, सततचा पाऊस किंवा गारपीट या मोठ्या संकटामुळे, आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला। शेतकरी जे काही पिकांचं शेतीसाठी कर्ज घेतलेलं शेतकरी कर्ज भरू शकत नाही आणि या वर्षी जो आहे, या वर्षी 2023 साली मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडला, कोरडा दुष्काळ पडला। शेतकऱ्यांना जे काही कर्ज घेतलं ते शेतीचं पिकच आले नसल्यामुळे शेतकरी कर्ज भरू शकत नाही आणि या परिस्थितीवर राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केला। केंद्र सरकारने सुद्धा राज्यामध्ये दुष्काळ असल्याचं मान्य केलं। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाऊ शकते। कारण की मित्रांनो, ज्या भागामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागते असं सुद्धा माहिती सध्या देण्यात येत आहे। याचबरोबर मित्रांनो,
केंद्रीय पथकाने सुद्धा राज्यात गंभीर असा दुष्काळ जाहीर केलेला आहे। त्यांच्या माध्यमातून सुद्धा अशी माहिती देण्यात आलेली आहे। एकंदरीत मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2014 ते 2019 पर्यंतचं कर्ज आहे, त्या शेतकऱ्यांचं कर्ज महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ होणार आहे। याबरोबर ज्या शेतकऱ्यांचं 2019 नंतरचं कर्ज आहे किंवा यावर्षी कर्ज उचललेला असेल, तर तुमचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार माफ करू शकते। कारण की हा जो काही अहवाल आहे केंद्राकडे पाठवण्यात आलेला आहे। 40 तालुक्याच्या व्यतिरिक्त 1021 महसूल मंडळे किंवा याच्या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी येईल त्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर केला जातो व त्याच जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी दिली जाऊ शकते। आणि मित्रांनो, कर्जमाफी देण्याचं एक मोठं कारण आहे, कारण की मित्रांनो केंद्रीय पथकाने सुद्धा राज्यातली दुष्काळी परिस्थिती मान्य केली आहे। राज्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आहे, त्यामुळे ही परिस्थिती मान्य केली आहे। आणि सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट मध्ये येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वात मोठी कर्जमाफी होण्याची शक्यता आहे। कारण की मित्रांनो, ही जर राज्यातली कर्जमाफी केली तर केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला या कर्जमाफीचा फायदा होऊ शकतो। तो कसा फायदा होऊ शकतो तेही सर्वांना माहित आहे, कारण की शेतकऱ्यांची मतं जी आहे ही या सरकारला पडतील। कारण की कर्जमाफी केल्यामुळे असं सरकारला वाटतं। परंतु मित्रांनो, ही जर कर्जमाफी केली तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। ज्या शेतकऱ्यांचा 2023 पर्यंतचं कर्ज थकीत आहे किंवा या वर्षीचं 2023चं कर्ज उचललेलं असेल, तर त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होण्याची शक्यता ही दाट आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आम्ही नव्याने सुरू करणार याची घोषणा केली, परंतु याची अंमलबजावणी मात्र प्रत्यक्षामध्ये झालेली दिसत नाही। परंतु आता सध्या अंमलबजावणीला सुरुवात होईल, कारण की केंद्र सरकारकडे जवळपास या दुष्काळ जाहीर झालेला जो काही भाग आहे, या दुष्काळ जाहीर झालेल्या भागामध्ये जवळपास 2600 कोटी रुपयाची मागणी केंद्राकडे केलेली आहे। आणि ही जे काय आहे दुष्काळी मदत असणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई असणार आहे। परंतु याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीवरती कर्ज घेतलेलं आहे अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या 34 जिल्ह्यापैकी ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी येईल त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी थोडी मदत होऊ शकते, कर्जमाफी सुद्धा होण्याची शक्यता आहे। याचबरोबर दुष्काळी मदत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मिळण्याची शक्यता आहे। ज्या वेळेस मित्रांनो दुष्काळ पडत असो, या दुष्काळ पडल्यामुळे केंद्र सरकारला मदत द्यावी लागते, केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागतो। त्यामुळे मित्रांनो, दुष्काळी मदत असेल किंवा या वर्षीचा खरीप हंगाम 2023चा पीक विमा असेल किंवा कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करण्याकरिता आता सगळ्यात मोठे टर्निंग पॉइंट 3 आहेत। कारण की केंद्रीय पथकाने सुद्धा राज्यामधला गंभीर दुष्काळ हे मान्य केलेला आहे आणि लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा ही कर्जमाफी मोठ्या प्रमाणामध्ये केली जाऊ शकते। तर मित्रांनो, ही कर्जमाफी 2014 ते 2019 पर्यंतची कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत केली जाणार व याचबरोबर 2019 नंतर अवेळी पाऊस, अवकाळी पाऊस किंवा यावर्षी दुष्काळ अशा पद्धतीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे ही कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत केली जाऊ शकते। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचं आणि सर्व शेतकरी बांधवांना माहित होणं आवश्यक असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।